IPL 2026 आता आपल्या सर्वात रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. प्रत्येक सामना आता फक्त 2 पॉइंटचा राहिलेला नाही, तर प्लेऑफ शर्यतीत जागा पक्की करण्याची लढाई चालू झालेली आहे. आजचा सामना देखील असाच होता, जिथे समोरासमोर होते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स. पण सामन्यांची चर्चा सुरू करण्यापूर्वी सर्व चाहत्यांना एक मोठा प्रश्न विचारायचा आहे. कमेंट विभागात आत्ताच सांगा की या 5 संघांपैकी कोणते 4 संघ IPL 2026च्या प्लेऑफसाठी पात्र ठरतील? RCB, पंजाब, गुजरात, चेन्नई की राजस्थान किंवा हैदराबाद? तुमच्या मते कोणते 4 संघ अखेरीस टॉप 4 मध्ये जागा मिळवतील? कोणता संघ ट्रॉफीचा सर्वात मोठा दावेदार आहे आणि कोणता संघ शेवटच्या क्षणी घसरू शकतो? आता कमेंटमध्ये आपले मत नक्की मांडा. कारण आता प्रत्येक सामना प्लेऑफचे चित्र बदलत आहे. तर आता बोलूया आज खेळल्या गेलेल्या मोठ्या सामन्याबद्दल, जिथे लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू समोरासमोर होते. दोन्ही संघावर दबाव स्पष्ट दिसत होता. पण दबाव असेल तर आरसीबीवर होता, कारण IPL आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि इथे एक छोटीशी चूकही संपूर्ण सीझनची मेहनत वाया घालवू शकते. सामना सुरू होण्यापूर्वीच हवामानाने थोडी अडचण निर्माण केली. हलक्या पावसामुळे सामना काही वेळासाठी थांबला. पण पाऊस थांबताच चाहत्यांमधील उत्साह आणखीनच वाढला. स्टेडियमचे वातावरण जबरदस्त होते आणि प्रत्येकाला एक हाय व्होल्टेज सामन्याची प्रतीक्षा होती. टॉससाठी दोन्ही कर्णधार मैदानावर आले, तेव्हा आरसीबीचे कर्णधार रजत पाटीदार यांनी नाणेफेक जिंकली आणि न थांबता आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रजत पाटीदार यांचा हा निर्णय बराचसा शहाणपणाचा वाटला, कारण गेल्या काही सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा डावात फलंदाजी करणे सोपे दिसले होते. याशिवाय आरसीबीचा संघ सीझनमध्ये जसा क्रिकेट खेळत आहे त्याने प्रत्येकाला प्रभावित केले आहे. एकेकाळी फक्त मोठ्या नावाचा संघ म्हणून ओळखला जाणारा हाच संघ आता एक युनिट म्हणून खेळताना दिसत आहे. फलंदाजीतली आक्रमकता, गोलंदाजीतली शिस्त आणि क्षेत्ररक्षणात जबरदस्त ऊर्जा हीच या सीझनमध्ये आरसीबीची सर्वात मोठी शक्ती राहिली आहे. पण आता प्लेऑफ सारख्या वातावरणमध्ये तयार झाले आहे, की येथे प्रत्येक संघाला सावध राहून खेळावे लागते. फक्त आक्रमक क्रिकेटने काम होणार नाही, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणेही अत्यंत गरजेचे असते. दुसरीकडे LHG बद्दल बोलायचे तर या सीझनमध्ये त्यांची कामगिरी बरीच निराशाजनक राहिली आहे. संघात मोठे खेळाडू असूनही त्यांच्याकडून अपेक्षित असलेले सातत्य ते दाखवू शकले नाहीत. अनेक सामन्यांमध्ये असे वाटले की संघांमध्ये कोणतीच योजना नाही. आधी फलंदाजी बसली, त्यानंतर काही वेळ गोलंदाजीने साथ सोडली आणि कित्येकदा कर्णधार पदाचे निर्णयही प्रश्नांच्या घेऱ्यात राहिले. हीच कारणे आहेत की LHGचा संघ सीझनमध्ये चाहत्यांच्या अपेक्षेवर पूर्णपणे खरा उतरू शकला नाही. आजचा सामना त्यांच्यासाठी फक्त मानाचा सामना नव्हता, तर हे दाखवण्याची संधी होती की संघात अजूनही दम आहे. पण प्रश्न हाच होता की LHGच्या दबावाखाली चांगला खेळ दाखवेल की पुन्हा एकदा चुका त्यांना मागे ढकलतील. LHG कडून आज सलामी द्यायला मिचेल मार्श आणि कुलकर्णी मैदानात उतरले. सामना सुरू होताच पहिल्या षटकापासून हे स्पष्ट दिसायला लागले की मिचेल मार्श आता वेगळ्याच मूडमध्ये होता. त्यांनी सुरुवातीपासूनच आरसीबीच्या गोलंदाजावर दबाव निर्माण करायला सुरुवात केली. जिथे एकीकडे खेळपट्टीवर हलका ओलावा होता आणि चेंडूही स्विंग करत होता, तिथे दुसरीकडे मिचेल मार्श कुठल्याही भीतीशिवाय आक्रमक क्रिकेट खेळत होता. त्याच्या फटक्यांमध्ये जबरदस्त आत्मविश्वास दिसत होता. कव्हर ड्राईव्ह, पुल शॉट, स्ट्रेट हिट प्रत्येक फटक्यात त्याची ताकद होती आणि वेळही. आरसीबीचे गोलंदाज सुरुवातीला हेच समजू शकले नाहीत की चेंडू टाकायचाय कुठे. मिशेल मार्शने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याचा संपूर्ण सामन्याचा वेग बदलला. फक्त 20 चेंडूवर त्याने अर्धशतक पूर्ण केले आणि हे IPL 2026 मधील सर्वात जलद अर्धशतकही ठरले. हे फक्त अर्धशतक नव्हते, तर एक असा संदेश होता आरसीबीने त्या गोलंदाजांना पूर्णपणे बॅकफुटवर ढकलले. मार्शने दाखवले की T20 क्रिकेटवर जर फलंदाज सुरुवातीपासूनच गोलंदाजावर दबाव आणला, तर सामना किती लवकर बदलू शकतो. त्यांनी कुठल्याही गोलंदाजाला मान दिला नाही. मग तो वेगवान गोलंदाज असो किंवा फिरकीपटू. प्रत्येकाविरोधात त्याने आक्रमक फटके मारले. विशेष गोष्ट होती की त्याचे फटके ताकदीच्या जोरावर नव्हते, तर क्रिकेटिंग बुद्धिमत्ता ही स्पष्ट दिसत होती. कोणत्या गोलंदाजावर आक्रमण करायचे आणि कोणत्या षटकामध्ये धावगती वाढवायची मार्शने सरळ शानदार पद्धतीने केले. पण जिथे एकीकडे मिशेल मार्श स्फोटक फलंदाजी करत होता, दुसरीकडे कुलकर्णीची फलंदाजी बरीच निराशाजनक होती. आज त्यांनी सर्वात मोठी संधी मिळाली होती. संघाला गरज होती ते मिशेल मार्शला साथ द्यावी आणि धावगती सातत्याने वाढवत ठेवावी. पण कुलकर्णी सुरुवातीपासूनच अत्यंत संथ आणि फलंदाजीने करताना दिसले. त्यांनी अनेक बिनधाव चेंडू खेळले आणि असे वाटले की जणू सामन्याच्या दबावाखाली पूर्णपणे अडकले आहेत.
T20च्या क्रिकेटमध्ये जर तुम्ही जोडीदाराच्या समोर टोकाकडून सातत्याने चौकार मारत असाल, तर दुसऱ्या फलंदाजाची जी जबाबदारी असते, की त्यानेही धाव फिरवावी, अंतर शोधावे आणि गोलंदाजांना स्थिर होऊ देऊ नये. पण कुलकर्णी ते हे करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. सर्वात जास्त निराशा करणारी गोष्ट होती, की जेव्हा मिशेल मार्श आर-सी-बीच्या गोलंदाजांना धूळ-धाण उडवत होता, त्याच वेळी कुलकर्णीकडेही मोकळेपणाने खेळण्याची उत्तम संधी होती. क्षेत्ररक्षण करणारा संघ पूर्णपणे दबावाखाली होता. गोलंदाजांना लेन शोधत होते आणि धावा सहज येत होता. अशा वेळी जर दुसऱ्यांदा फलंदाजानेही आक्रमण केले असते, तर एलएसजी पॉवर प्लेमध्येच सामन्यावर पूर्ण पकड बनवू शकले असते. पण कुलकर्णींची ही खूपच बचावात्मक दृष्टिकोन अवलंबला. त्यांनी अनेक चेंडूची धाव घेतली आणि ज्यामुळे आर-सी-बीला सामन्यात परत येण्याची संधी मिळत राहिली. T20 क्रिकेटमध्ये फक्त विकेट वाचवणे पुरेसे नसते. खास करून तेव्हा जेव्हा समोरचा फलंदाज इतकी आक्रमक फलंदाजी करत असतो. तरी एलएसजी संघाने पॉवर प्लेचा उत्तम वापर केला आणि सुरुवातीच्या 6 षटकांमध्ये 68 धावा केल्या आणि दाखवले की फलंदाजी क्षमतेची कोणतीही कमतरता नाही. पण पॉवर प्ले नंतर लगेचच हवामानाने पूर्ण सामन्यात हस्तक्षेप केला. हलक्या पावसामुळे सामना काही वेळासाठी थांबावा लागला. स्टेडियममध्ये चाहत्यांची नजर आकाशांकडे वळला. कारण एलएसजीने जसा प्रारंभ केला होता त्यावरून असे वाटत होते की आज संघ खूप मोठा स्कोर उभारू शकतो. थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि सामना पुन्हा सुरू झाला. पण विश्रांतीनंतर सामन्याचा संपूर्ण वेग बदललेला दिसला. एलएसजीला पहिला मोठा धक्का बसला त्या फलंदाजाच्या रूपात बसला, की सुरुवातीपासूनच संघर्ष करत दिसत होता. कुलकर्णी जे खेळपट्टीवर बराच वेळ घालवूनही धावगती वाढवू शकले नाहीत. ते शेवटी दबावाखाली आपले विकेट गमावून बसले. त्यांनी 24 चेंडूवर फक्त 17 धावा केल्या आणि खरं सांगायचे झाले तर T20 क्रिकेटमध्ये असा डाव अजिबात मान्य करता येत नाही. खास करून तेव्हा जेव्हा दुसऱ्या टोकाकडून मिचेल मार्शसारखी तुफानी फलंदाजी चालू असते. संघाला गरज होते की कुलकर्णीची धाव फिरवावी, गोलंदाजावर दबाव कायम ठेवावा आणि धावगती घसरू देऊ नये. पण ते पूर्णपणे बॅकफुटवर दिसले. त्यांच्या या 7 फलंदाजीचे आर-सी-बीला सामन्यात परत येण्याची संधी दिली. कुलकर्णी बाद झाल्यानंतर मैदानात आले ते निकोलस पूरन. पूरन क्रीजवर आल्याबरोबरच सामन्याचा वेग पुन्हा एकदा बदलताना दिसला. पुराणने येताच आपले इरादे स्पष्ट केले आणि ते फक्त टिकायला नाही तर आक्रमण करायला आले आहेत. आणि दुसरीकडे मिशेल मार्श आधीपासूनच शानदार लयीत फलंदाजी करत होते. अशा परिस्थितीमध्ये या दोन्ही फलंदाजांनी मिळून धाव बनवण्याचा सिलसिला पुन्हा सुरू केला. दोघांनी वेगाने धावा केल्यानंतर शोधले की आर-सी-बीच्या गोलंदाजावर पुन्हा दबाव निर्माण करायला सुरुवात केली. स्टेडियममधल्याही चाहत्यांना आता पुन्हा एकदा मोठे फटके पाहायला मिळायला लागले आणि सामन्याचा रोमांच सातत्याने वाढत राहिला. दुसरीकडे मिचेल मार्शचा बल्ला जणू आज वेगळीच कहाणी लिहायला उतरला होता. त्यांनी आर-सी-बीच्या गोलंदाजावर निर्भयपणे हल्ला केला आणि चौकारांची बरसात करत 49 चेंडूमध्ये सीझनमधील आपले पहिले शानदार शतक पूर्ण केले. त्यांच्या फलंदाजातील एक एक विराट जोश, वेगळी नजाकत दिसली. जणू प्रत्येक फटकाबरोबर ते मैदानावर आपल्या उपस्थितीची जाणीव अधिकच गडद करत होते. पण नशिबाने एलएसजीची साथ वेळ सोडली. जेव्हा मिशेल मार्श सर्वात उत्तम लयीत दिसायला लागले, त्याची ही संमिश्रण खेळी जिंकण्याची आशा देत राहिली. मात्र स्पर्धेत पुढे जाण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. या आयपीएलमधील एलएसजीचा प्रवास आता संपला आहे आणि प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर झालेले आहेत. इकडे हवामानही या सामन्याचा भाग बनल्यासारखे वाटत होते. पावसाने तिसऱ्यांदा खेळात व्यत्यय आणला आणि पंचांना पुन्हा एकदा सामना थांबवावा लागला. प्रत्येक वेळी थेंब मैदानावर पडायचे. स्टेडियममधली बेचैनी आणि चाहत्यांच्या धडधड्या क्षणभर थांबल्यासारख्या वाटायच्या. पावसाने सामन्याच्या गतीला ब्रेक नक्की लावला, पण रोमांच मात्र कोणतीही कमतरता येऊ दिली नाही. सतत व्यत्ययानंतर 19 षटकात मर्यादित करण्यात आलेला आणि या छोट्या प्रारूपात एलएसजीने असा स्फोटक खेळ सादर केला की स्टेडियमचे वातावरण पूर्णपणे बदलले. संघाने 19 षटकांमध्ये 3 विकेट गमावून 209 धावा केल्या आणि ठोकल्या. असा एक विशाल स्कोर आर-सी-बी समोर विजयाचा मार्ग अत्यंत कठीण करून टाकला. या तुफानी डावाचे नायक मिचेल मार्श राहिले. 111 धावांची शानदार आणि मन जिंकणारी खेळी. त्यांचा बल्ला जणू चेंडूवर आग ओकत होता. कर्णधार रिषभ पंत यांनी 10 चेंडूमध्ये 32 धावांची तुफानी कॅमिओ खेळून सामन्याचा तापमान आणखीनच वाढवले. आता कहाणीचा पुढचा अध्याय आर-सी-बीच्या नावाने होता. 210च्या पर्वतासारख्या लक्ष्यासमोर सगळ्यांच्या नजरा एका जोडीवर खेळल्या होत्या. विराट कोहली आणि जेकब बतेल. चाहत्यांना अशी आशा होती, की जर हे कठीण मिशन सोपे करू शकेल, तर ते ही स्फोटक सलामी जोडी आहे. 210 धावांच्या विशाल रनांचा पाठलाग करायला जेव्हा विराट कोहली आणि जेकब बेतेल मैदानात उतरले,
तेव्हा संपूर्ण स्टेडियमच्या नजरा या सलामी जोडीवर खिळलेल्या होत्या. चाहत्यांना विश्वास होता, की जर सुरुवातीपासूनच जोरदार झाली आणि आरसीबीने हे कठीण लक्ष्य सोपे बनू शकते. पण क्रिकेटची सुंदरता हीच आहे, की प्रत्येक आशा पूर्ण होत नाही. आरसीबीची सुरुवात एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. सामन्याचा दबाव पूर्णपणे तयारही झाला नव्हताच. तो संघाला पहिला मोठा धक्का फक्त 9 धावांवर बसला. सलग तिसरा सामना खेळत असलेले जेकब बतेल यावेळी प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरले आणि फक्त 5 चेंडूवर 4 धावा करून माघारी गेले. त्यांच्या विकेटने अचानक ड्रेसिंग रूममधील सगळ्यांची धडधड वाढली. आता सगळ्या आशा विराट कोहलीवर येऊन टिकल्या होत्या. मैदानावरील प्रत्येक चाहत्यांना हेच वाटत होते, की विराट पुन्हा एकदा कठीण वेळी संघाला सावरतील. पण कदाचित आज नशिबाने वेगळेच काही ठरवले होते. विराटचे खाते न उघडता फक्त 2 चेंडूमध्ये बाद होऊन परत गेले. त्यांचे विकेट पडताच स्टेडियममधल्या एक विचित्र शांतता पसरली होती. असे वाटले, की जणू आरसीबी साठी आकाशात कोसळले आहे. येथून सामना पूर्णपणे एलएचजीच्या पकडीत जाताना दिसायला लागला. मधल्या फळीवर अचानक प्रचंड दबाव आला होता आणि हाच तो क्षण होता जिथे एलएचजीच्या गोलंदाजांची तारीफ करणे अत्यंत आवश्यक ठरते. मोहम्मद शमी, प्रिन्स यादव यांनी चेंडूने शानदार शिस्त दाखवली. दोन्ही गोलंदाजांनी उत्तम लाईन लेंथवरती बॉलिंग केली, गोलंदाजी केली आणि खेळपट्टीवरील हलक्या ओलाव्याचा पूर्ण फायदा घेतला. चेंडू कधी आत येत असून तर होता तर कधी सीमहून बाहेर घेत होता, ज्यामुळे फलंदाजांना पूर्ण अस्वस्थ दिसले. खरा फरक हाच होता की एलएचजीने परिस्थिती आरसीबीपेक्षा चांगल्या प्रकारे समजून घेतली. जिथे आरसीबीचे फलंदाज सुरुवातीलाच आक्रमक विचाराने उतरले होते, जिथे एलएचजीचे गोलंदाज अत्यंत शांत आणि योजनाबद्ध दिसले. सुरुवातीपासूनच 2 विकेटांनी फक्त धावफलकावर परिणाम केला नाही, तर मानसिकदृष्ट्याही आरसीबीला मागे ढकलले. त्याच क्षणी असे वाटू लागले, की सामन्याचा रूप पूर्णपणे बदलला आहे आणि एलएचजीने स्वतःला या सामन्यातील सर्वात मोठा आवडता संघ बनवले आहे. सुरुवातीच्या 2 मोठ्या धक्क्यानंतर आरसीबीने पूर्णपणे दबावाखाली दिसत होते. स्टेडियममधील चाहत्यांचा आवाजही थोडा मंदावलेला होता. पण अशा कठीण वेळी कर्णधार रजत पाटीदार आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरण्याची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली. दोन्ही फलंदाजांनी घाई न करता शहाणपणाने खेळायला सुरुवात केली आणि हळू-हळू आरसीबीच्या या डगमगत्या डावाला स्थिरता देऊ लागले. पॉवर प्लेमध्ये सहसा वेगाने धावा करण्यासाठी ओळखले जाते, पण आज आरसीबीचे फलंदाज मोकळेपणाने खेळण्याच्या स्थितीत नव्हते. सुरुवातीच्या षटकांमध्ये 2 मोठे विकेट पडल्याने संघावरील दबाव स्पष्ट दिसत होता. म्हणूनच अर्जत पाटीदार आणि पडिक्कल यांनी जोखीम घेण्याऐवजी डाव फिरवण्यावरती भागीदारी बांधण्यावर जास्त लक्ष दिले. त्यांच्यातील ही भागीदारी जरी स्फोटक नव्हती, तरी अत्यंत महत्त्वाची होती. प्रत्येक एकेरी दुहेरीसह आरसीबी हळू-हळू सामन्यात परत येताना दिसायला लागली. 6 षटके संपेपर्यंत संघाने 46 धावा केल्या. स्कोर खूप मोठा नव्हता, पण आरसीबीच्या ज्या परिस्थितीत खेळत होती, तिथे ही भागीदारी कुठल्याही दिवसापेक्षा कमी नव्हती. सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती या 2 फलंदाजांची घाबरटपणाला आपल्या खेळावर हावी होली नाही. त्यांनी सामना खोलवर नेण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा आरसीबीच्या चाहत्यांना मनात विजयाची हलकीशी आशा जागवली. कर्णधार रजत पाटीदार याने नेमक्या त्याच वेळी जबाबदारी घेतली आणि त्याचा संघ सर्वात कठीण दौऱ्यातून जात होता. सुरुवातीच्या धावांनंतर जिथे आरसीबी लढखडताना दिसत होती, तिथेच रजत पाटीदारने अत्यंत शांतपणे आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी करत डाव सावरला. त्यांनी दबावाला स्वतःवर हावी होऊ दिले नाही आणि हळूहळू सामन्याचा वेग आपल्या संघाकडे वळवायला सुरुवात केली. पाहता-पाहता रजत पाटीदार यांनी फक्त 26 बॉलवरती शानदार एक 50 पूर्ण केली. त्याचाच या कर्णधार खेळीने फक्त धावफलक वेगाने पुढे नेले. नाहीतर आरसीबीच्या विजयाचा विजत असलेल्या आशाही पूर्ण जागवल्या. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक मोठ्या फटक्याबरोबर स्टेडियमचे वातावरणही बदलू लागले. दुसरीकडे देवदत्त पडिक्कल यांनी आता उत्तम साथ दिली. त्यांनी शहाणपणाने आणि संयमाने फलंदाजी करत रजतवरील दबाव कमी केला आणि दोघांमध्ये वाढत जाणाऱ्या या भागीदारीमुळे एलएचजीच्या गोलंदाजांना बॅकफुटवर ढकलायला सुरुवात केली. थोड्या वेळापूर्वी जे चाहते शांत बसले होते, त्यांचे आवाज पुन्हा घुमायला सुरुवात झाली. संपूर्ण स्टेडियमवर आरसीबीच्या नाऱ्यांनी थरथरले. असे वाटत होते, की जणू सामना पुन्हा एकदा पलटत आहे आणि आरसीबीचा संघ हळू या रोमांचक सामन्यात परत येत आहे. पण क्रिकेटचा रोमांच कदाचित याच अनिश्चिततेने नाव आहे. आरसीबीच्या विजयाच्या आशा पुन्हा मजबूत होताना दिसायला लागल्या. तेव्हा सामन्याने अचानक पुन्हा कुस बदलली. संघाला तिसरा मोठा धक्का बसला. देवदत्त पडिक्कल यांच्या रूपात बसला, जे 25 चेंडूवर 34 धावा करून आउट झाले. त्यांची खेळी जरी जास्त लांब राहिली नाही, तरी त्यांनी कर्णधार रजत पाटीदार यांच्यासोबत मिळून आरसीबीला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. पडिक्कलचे विकेट पडताच पुन्हा एकदा दबाव आरसीबीच्या ड्रेसिंग रूमपर्यंत जाणवायला लागला.
चाहत्यांना अशी आशा होती की चौथ्या क्रमांकावर आलेले जितेश शर्मा सामन्याचा वेग टिकवून ठेवतील आणि कर्णधार रोहितला साथ देत संघाला लक्ष्याच्या केवळ जवळ नेतील. पण यावेळी एलएचजीचे गोलंदाज पूर्ण तयारीने उतरले होते. जितेश शर्मा फक्त 3 चेंडूवरती 1 धाव करून माघारी गेले. येथूनच सामना पुन्हा एकदा एलएचजीकडे झुकताना दिसायला लागला. अचानक धावांचा संपूर्ण भार कर्णधार रजत पाटीदार यांच्या फलंदाजाच्या खांद्यावर येऊन बसला. एलएचजीने नेमक्या त्याच क्षणी जोरदार वापसी केली आणि त्यांच्या गोलंदाजीचा दबावाचा शानदार वापर केला आणि सातत्याने विकेट काढत आरसीबीची लय तोडली. थोड्या वेळापूर्वी जो सामना आरसीबीकडे जाताना दिसत होता, तो आता पूर्णपणे एलएचजीच्या नियंत्रणात येताना दिसायला लागला. कर्णधार रजत पाटीदार यांनी ज्या परिस्थितीत आपल्या संघाचा डाव सावरला, ते एखाद्या कर्णधारी मास्टर क्लासपेक्षा कमी नव्हते. सुरुवातीला विकेट लवकर पडल्यानंतर त्यांनी फक्त जबाबदारी घेतली नाही, तर पूर्ण आत्मविश्वासाने एलएचजीच्या गोलंदाजांना सामना केला. रजतने 31 चेंडूंवरती 61 धावा केल्या आणि आपल्या या उत्कृष्ट खेळीने आरसीबीला सामन्यात ठेवले. त्यांच्या या प्रत्येक षटक्यामध्ये आत्मविश्वास आणि इरादा स्पष्ट दिसत होता. पण रजत पाटीदार यांचे विकेट पडताच स्टेडियममधील बहुतांश लोकांना असे वाटले, की कदाचित आता आरसीबीसाठी हा सामना जिंकणे जवळ-जवळ अशक्य झालेले आहे. धावगती सातत्याने वाढत होती. दबाव आपल्यावर शिखरावर होता आणि एलएचजी पूर्णपणे सामन्यावरती पकड बनवताना दिसत होती. याच कठीण प्रसंगी टीम डेव्हिड मैदानात आले आणि सामन्याचे संपूर्ण वातावरणच बदलले. त्यांनी येताच कुठल्याही भीतीशिवाय आक्रमक फलंदाजी सुरू केली आणि प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके मारण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट दिसत होता. फक्त 17 चेंडूवर 40 धावांची स्फोटक खेळी करून टीम डेव्हिड यांनी पुन्हा एकदा आरसीबीच्या विजयाच्या आशा जिवंत केल्या. त्यांच्या या फलंदाजीची सर्वात खास गोष्ट ही होती, की त्यांनी दबावाला स्वतःवर हावी होऊ दिले नाही. तेव्हा संघाला वेगाने धावांची गरज होती, तेव्हा मोठ्या अनुषभावाने निर्भयपणे गोलंदाजावर हल्ला चढवला. त्यांची ही छोटी पण अत्यंत प्रभावशाली खेळी आरसीबीच्या चाहत्यांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत आशा जागवण्यासाठी पुरेशी होती. अचानक असे वाटायला लागले, की सामना अजूनही संपलेला नाही आणि आरसीबी कोणत्याही क्षणी परत येऊ शकते. पण कदाचित आज आरसीबीचं नशीबच सोबत नव्हते. संघाच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत पूर्ण प्रयत्न केला. कसे तरी हा सामना आपल्या बाजूने वळवला याची, पण शेवटी विजय हाती लागला नाही. कृणाल पांड्या आणि रोमारियो शेपर्ड यांनी हा प्रयत्न केला आणि काही मोठे फटके मारून सामना आणण्याचा प्रयत्न केला. पण तेही संघाला विजयापर्यंत पोहोचवू शकले नाही. अखेरीस एलएचजीने हा सामना आपल्या नावे केला आणि आणि ही एका महत्त्वाच्या विजयाची नोंद केली. दुसरीकडे आरसीबीसाठी अजूनही आशा पूर्णपणे संपलेल्या नाही आहेत.